नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल जिचं नाव आहे संध्याच क्रिएटिव्ह कॉर्नर. चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करत चला. आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगाची टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही केलेली भाजी पाहणार आहोत. इथे शेवग्याच्या शेंगा मस्त कापून घेतलेले आहेत पहा, आणि समप्रमाणात कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण कापून घेतलेले आहेत. यांना चांगलं वाफून घ्यायचं आहे अगोदर, मग नंतर आपल्याला मिक्सर करायचं आहे. दाखवते तुम्हाला कसं रेसिपी. अगोदर कुकरला ना आपण हे थोडंसं ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याची शेंगा धुवून एक शिट्टी काढून घ्यायची आहे, म्हणजे ते जास्त ते वापरावं लागणार नाही. तेल टाकून घेऊ आपण अगोदर. ह्याच्यामध्ये थोडं तेजपत्ता, दालचिनी, इलायची आणि हे असा बदामाच्या ऐवजी काजू घेतलं तरी चालतं, आणि काजू घेतलं तरी चांगलं. मी नव्हते म्हणून बदाम घेतले. थोडं बदाम ना मिक्सरमधून बारीक काढायला त्रास देतो. थोडं चांगलं भाजून घेतल्याच्या नंतर आपल्याला कांदा टाकायचा याच्यामध्ये. पाहू शकता थोडं ब्राऊन झालेलं आहे पहा आपले कांदे. थोड्या याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे. टोमॅटोसोबत लसूण पण भाजल्या जाईल. टोमॅटो टाकून घेऊया आपण. तेव्हा टोमॅटो टाकल्या ना मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो खूप लवकर असं वाफतील, मऊ पडतील. फिरवून घेऊ आपण. एका शिट्टीमध्ये छान वाफून निघाले आपले, हे मऊ पडले चांगले. ते प्लेटात काढून घेऊ आपण थंड व्हायसाठी. आता मिक्सर मग करून घेऊ आपण. छानपैकी असं पेस्ट निघालेलं आहे पहा ग्रेव्ही. थोडं मोहरी टाकायची, जिरी मोहरी टाकून अद्रक लसणाची पेस्ट टाकायची. हां दिले थोडी कढीपत्ता. आता टाकून घेऊ आपलं ग्रेव्ही. मसाला भाजलेला आहे. आता तिखट, मीठ, हळद टाकता येईल सगळं. दोन चमचे तिखट, हळद. आता मीठ ना थोडं टाकायचं, कारण आपला टोमॅटो टाकताना टाकलेलं आहे, टोमॅटो वाफवताना मीठ टाकलेलं आहे. आता थोडं टाकून घ्यायचं, जास्त नाही टाकायचं. आणि थोडं घरातलं साठवणीतलं मसाला. मस्त घ्यायला एकजीव करून घ्यायचं. आपली ग्रेव्ही ना थोडं तेल सोडल्यासारखं वाटल्याच्या नंतर आपल्याला लगेच पाणी टाकून द्यायचं. थोडं पाणीसुद्धा गरम केलेलं असायला पाहिजे. गरम केलेलं पाणी असेल तर भाजीला चव येईल आणि कलरसुद्धा चांगलं येईल. कोणतीही भाजी करताना ना केव्हाही गरम पाणी टाकावे, म्हणजे असे जे वरून पाणी टाकावं लागतं ते ना ते.
ग्रेव्ही झालेली आहे आपली चांगली रेडी. ह्याला एक म्हणजे उकळी काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला शेंगा टाकून घ्यायचे. एकदम तेलाचा कमी वापर करून आणि चवीला एकदम छान अशी शेवग्याच्या शेंगाचीच म्हणजे ड्रमस्टिकची भाजी रेडी. फायनल आपल्या भाजीची लूक रेडी. आणि हे या वरून धने फक्त काय म्हणतात त्याला, कोथिंबीर हिरवी मस्तपैकी वरून हिरवी कोथिंबीर टाकायची. आपली ड्रमस्टिकची म्हणजे शेवग्याची शेंगाची भाजी रेडी. सगळ्या कामं आटपले होते. मग मी थोडं दुपारी झोप काढले. आता वाजले संध्याकाळचे 4. आता मी म्हणलं थोडं गच्चीवर फटका मारून यावं आणि आपले झाडं कसे आहेत काय नाही पाहावं. कारण मी नव्हते 4-5 दिवस लग्नाला वगैरे गेलेले होते. आपल्या झाडाकडे लक्ष देऊन यावं. मी म्हटलं तसंच आपला व्हिडिओसुद्धा कंटिन्यू करावा म्हणून आले गच्चीवर. झाडे पहा कसं उन्हामुळे कसं कोमेजून चाललेले आहेत. पाहू शकता सगळे झाडे पूर्ण कोमेजायला लागलेले आहेत. म्हणजे दिवसातून 1 वेळेस 2 वेळेस पाणी टाकणं होत आहे तरीसुद्धा झाडं कोमेजून चालली आहेत. 4 वाजताची चहा करायची होती. मला थोडं गवती चहा घेऊन जावं त्यासाठी आले होते वरी. तुम्हालासुद्धा दाखवावं झाडाची कशी झालेली आहे आता हाल. हे बघा, गुलाबाचं झाड तर खूप खराब झालेलं आहे एकदम. हे ग्रीन शेडमध्ये असणाऱ्याला काही होत नाही आहे. हे गवती चहा तर खूप छान आहे. घेऊन जायचं मला थोडं. आता मला फेरफटका मारावं, तुम्हालासुद्धा दाखावं. उन्हाळा जास्त वाढल्याच्या नंतर ना झाडाचीच खूप परेशानी होते. हे पहा झाडं कसे सुकून चाललेले आहे. हे तरी झाड ना 1 दिवसही पाणी नाही दिलं नाही लगेच सुकायला लागतं. हे रबर प्लांट पहा. ह्या फ्लॉवर पॉटमध्ये सुद्धा जे पूर्ण झाडे सुकून गेलेले आहेत. हे जे मी घरी तयार केलेले फ्लॉवर पॉट हे सुद्धा हे सुकायला लागले थोडं. फुलं कशी आलेत एकदम मोठे येत होते पण असे आता कसे यायला लागलेत बा. एकदम छोटं फुलं आलं गरमीमुळं. काहीतरी मोठे फुलं येतात मला सुद्धा. गवती चहा बनवून घेते चहा करण्यासाठी. गवती चहाचा चहा खूप सुंदर म्हणजे चविष्ट होतो एकदम आणि एनर्जीसुद्धा येते गवती चहाचा चहा पिल्याच्या नंतर आपल्याला. गवती चहाचा काय म्हणतात ते ग्रीन हर्बल टीचं व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करू शकता. गवती चहा टाकलेलं आणि तुळशीचे मंजूळ टाकलेले आणि ग्रीन टी टाकलेलं. आपल्याला ब्लॅक टी केलेली आहे पहा. आणि मला दूध टाकलेला चहा आवडत नाही आणि उन्हाळ्यामध्ये तर पिवाच वाटत नाही. त्यासाठी अशी काळी चहा करून घेतली मी. आता इथं बसून पिऊ मी पण शक्यतो करून सवय नाही लावून घ्यायची दूध टाकलेला चहा प्यायचा. काळी चहा चांगली. सकाळी मी तर दूध पिते आणि दुपारी काळी चहा. मस्त झाली. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला काय कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असंच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांचे मनापासून आभार. बाय.